राहुल गांधींच्या दाव्यात कितपत दम आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांनी दावा केलाय। गुरुवारी राहुल काय नवं सांगणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मतचोरीचा राहुल गांधींनी दावा केला होता, तो दावा फुसका निघाल्यानंतर आता कोणता दावा राहुल गांधी करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा दावा केलेला आहे। या आधीचा दावा फुसका निघाला, आता काय नवा दावा राहुल गांधी करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधींचा दावा। एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधींच्या दाव्यात कितपत दम असेल असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा दावा केलेला आहे। राहुल गांधींचा हा नवा दावा, त्यामुळे गुरुवारी राहुल गांधी काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर राहुल गांधींचा हा नवा दावा, या आधीचा राहुल गांधी तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे या संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहे। अतुलजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आता राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा दावा केलेला आहे, अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला एवढंच वाटतं की लोकांचा अधिकार हिरावून घेतला जात असताना राहुल गांधींजी त्यांच्या अधिकारासाठी लढत आहेत। दाव्यात कितपत दम म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? घराचा नंबर 0 आहे का कुठला तुमच्या पाहण्यात आलाय का? एका घरामध्ये 4000 लोकांपेक्षा जास्त लोक राहू शकतात का? डबल नावांचे वोटर्स आहेत, हे पुराव्याने सिद्ध झालेलं आहे ना। मग दाव्यात दम आहे ही कसली बातमी आहे तुमची? जी अतुलजी, मात्र या आधी या बातमीत काय दम आहे मला सांगा ना, की लोक पकडले गेले, कर्नाटकमध्ये मतदान करतात, उत्तर प्रदेशमध्ये मतदान करतात, हरियाणामध्ये मतदान करतात। हे इलेक्शन कमिशनचाच डेटावरून काढलेल्या गोष्टी आहे। मशीन रिडेबल डेटा देत नाही। इलेक्शन कमिशनची निवडणूक करणारी समिती जी आहे त्यातनं चीफ जस्टिस ऑफ इंडियाला काढून दिलं जातं। जेव्हा चंदीगड हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही डेटा द्या, तर त्यावेळेस डेटा देता येणार नाही असा कायदा केला जातो। इलेक्शन कमिशन पळत आहे, इलेक्शन कमिशन कठपुतली झालेलं आहे बीजेपी सरकारचं, आणि तुम्ही म्हणता की काय दम आहे? अरे दम होता म्हणून तर तू एवढं हल्लं ना सगळं। लोकांचा अधिकार जातो, तुमचा एकदा वोटचा अधिकार गेला आणि वोट चोरी करून सरकार निवडून यायला लागलं, मग बेरोजगारी काय आणि मग महागाई काय, महिला सुरक्षा काय, गोळ्या चालवून आल्या। आता तुम्ही बातमी दाखवत होते, गोळ्या चालवण्याची हिंमत कशी होते? झोपलाय का सरकार? याचं कारण असं आहे की वोट चोरी करून निवडून आल्यावर लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायची गरज नसते। त्यामुळे दाव्यात दम आहे असं नका म्हणू, दाव्यात दम होता असं म्हणा। बरं जी अतुलजी, वेळेअभावी तुम्हाला थांबवते। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।